Good morning, children. Good morning, teacher. Very good morning. Okay, I'm going to tell you a nice story today. Okay? Are you listening? Yes or no? Yes. गोष्ट ऐकायची आहे की नाही? Okay, I'm going to tell you a Hungry Wolf story. Okay, our story's name is Hungry Wolf. Once a wolf was very hungry. It looked for food here and there, but it couldn't get any. म्हणजे काय झालं? एके दिवशी एक लांडगा जंगलातून फिरता फिरता की ने त्याला भूक लागली होती आणि तो इकडे तिकडे आपल्याला काय खायला मिळतंय का, कुठे अन्न मिळतंय का ते शोधत होता. पण त्याला कुठंही काहीही दिसलं नाही किंवा कुठंही काहीही खायला मिळालं नाही. At last it found a loaf of bread and piece of meat in a tree hole. तर काय झालं? त्याला ना एका झाडाच्या होलामध्ये, झाडाला एक असं मोठंसं मोक होतं, त्याच्यामध्ये की नाही त्याला a loaf of bread, एक ब्रेडचा तुकडा आणि काही मटणाचे तुकडे, ब्रेडचा एक पीस आणि मटणाचे काही तुकडे त्याला काय दिसले? त्या होल मध्ये दिसले. The hungry wolf squeezed to the hole. It ate all the food. It was the woodcutter's lunch. हा, woodcutter म्हणजे काय? woodcutter म्हणजे हा सुतार पक्षी. काय? हा सुतार पक्षी. तर ते अन्न कोणाचं होतं? ते खाणं कोणाचं होतं? तर त्या सुतार पक्ष्याचं होतं. त्याने काय केलेलं? सुतार पक्षी काय करतो माहितीये तुम्हाला? ही आपली जी अशी चोच असते की नाही ह्या सुतार पक्ष्याची, ह्या चोचीनं तो लाकडाला असं होल 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 पाडतो आणि मोठं असं भोक त्याला पाडून त्याचं जे काही अन्न असेल की नाही, त्याचं जे काही खाणं असेल तो काय करतो? त्या होलामध्ये नेऊन ठेवतो. आणि त्याच होलामधलं अन्न कुणी बघितलेलं? लांडग्याने बघितलेलं. आणि लांडग्याने काय केलं? त्याचा तो ब्रेडचा तुकडा आणि मीठचा तुकडा काय केला? त्यांनी खाऊन फस्त केला. The woodcutter was on his way back to the tree to have lunch, but he saw a wolf inside the hole. The food was eaten by the wolf. आणि काय झालं? सुतार पक्षी बाहेर गेला होता आणि आता त्याची जेवणाची वेळ झालेली, त्याला भूक लागलेली. त्याने काय केलं? आता जेवायला जावं म्हणून तो त्यांचं अन्न त्यानं ज्या झाडाच्या त्या होलमध्ये ठेवलेलं तिथं तो आला आणि बघतो तर काय, तिथे त्यानं ठेवलेला ब्रेडचा तुकडा आणि मीठचा तुकडा नव्हता. त्याला काही कळेल ना की आपण ठेवलेलं आपलं खाणं जे होतं इथं, आपलं जे अन्न होतं ते कुठं गेलं. हा, तर त्या होलाच्या पलीकडे कोण होतं? वुल्फ होता, लांडगा होता. कोण होतं? व्हेरी गुड. On seeing the woodcutter, the wolf tried to get out of the hole, but it couldn't. Its tummy was swollen. तर काय झालेलं? ते खाऊन लांडग्याचं पोट भरलेलं आणि तो काय होता? लांडगा झाडाच्या पलीकडे त्या होलातून दिसत होता सुतार पक्षाला. तर लांडग्याला काय वाटलं? सुतार पक्षाने आपल्याला बघितलेलंच नाहीये, त्याला कसं कळणार की आपण त्याचा ब्रेडचा तुकडा आणि मीठ खाल्लंय ते? But the woodcutter caught the wolf and gave it a nice beating. The woodcutter caught the wolf. म्हणजे काय केलं woodcutterनी? त्या सुतार पक्षाने काय केलं? त्याला पकडलं आणि त्याला खूप बीटिंग म्हणजे काय करायचं? मार दिला. चांगलाच त्याला फटके दिले. कशाने फटके दिले? हाताने दिले का? पायाने दिले का? नाही, त्याची चोच असते की नाही, त्या चोचीने त्याने काय केलं? बोटला असं 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 टोचता दिल्या किंवा मारलं. मीन्स moral of the story is greed of stealing others food never pays off. म्हणजे greed म्हणजे काय? तर लोभी. हा, of stealing others food, आपण दुसऱ्याचं अन्न किंवा दुसऱ्याचं जे खाणं असतं ते असं हवऱ्यापणाने किंवा लोभीपणाने खाऊ नये. त्याला न विचारता खाऊ नये. कळलं? त्याची किंमत ही आपल्याला कधी ना कधी चुकवावी लागते. ग्रीड ऑफ स्टेलिंग अदर्स फूड नेव्हर पे ऑफ. काय कळली गोष्ट? गोष्ट सगळ्यांना समजली? त्याच्यामुळे कोणाकडून ही कुठलीही गोष्ट आपल्याला जर हवी असेल तर ती मागून घ्यायची. समजलं? कोणालाही कुठली गोष्ट असू दे, पेन्सिल असेल, पट्टी असेल, इरेजर असेल किंवा आई वडिलांच्याकडून पण
घरात कोणती गोष्ट तुम्हाला हवी असेल तर आई मला हे हवंय किंवा बाबा मला हे हवंय किंवा आजी मला हे हवंय, ही गोष्ट काय करायची, कोणतीही गोष्ट असू दे नेहमी मागून किंवा विचारून घ्यायची. कळलं? न सांगता कोणाच्याही गोष्टीला कुठल्याही वस्तूला हात लावायचा. कळलं? व्हेरी गुड. क्लास फॉर मी.